चन्द्रं जलशमन्तो विनायकम् एकादश गणपति द्वादश गजाननं द्वादश शैतानि नामानि सन्ध्यपठन्नरः तज्जविघ्नवेदस्य सर्वसिद्धिकरं प्रभो नमस्कार, पुण्याला स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचो अमित या चॅनलवरती. मित्रांनो, जोगेश्वरी म्हटलं ना, पूर्व असो की पश्चिम असो, नामवंत गोविंद पथक जोगेश्वरीमध्ये आपण चाललो. जोगेश्वरी पश्चिम या ठिकाणी, गणेशनगर या ठिकाणी असलं गजानन गोविंद पथक आपण इकडे चाललो. 2005ची स्थापना मित्रांनो आणि 2025 त्याने 8 तर लावले. तर यावर्षी कशा प्रकारे सराव होता, त्यांचा काय मानत असेल आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत. सरावामध्ये सरावाला गजानन गोविंद पथकाचा बोला बोल बजरंग बली की जय. आज उपस्थित मान्यवरांच्या वतीने आता थोड्याच वेळात होणार आहे. मी समस्त गणेशनगराचा होणार आहे. त्यासाठी गणेशनगर वासियांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अवगुण्ड महाकाय सदगुडी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कारण करू मग श्रीफळ वाढवे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं नायिका नित्यमायु आर्जद्धे
दुंडांचा एकदम द्वितीयगम तृतीयं कृष्णमिताक्ष चतुर्थगम तमोद पंचमञ्च षष्ठं मुक्तमेव च सप्तमं राजेन्द्रं धूम्रवर्णं तदाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादश गणपति द्वादश गजाननं द्वादश शैतानि नामानि सन्ध्यपडेन्द्रः यज्ञविघ्नवेद्यस्य सर्वसिद्धिकरं प्रभो पुत्रादलपदे पुत्रान् मोक्षाधिलपदे गतिं जपेत् गणपतिस्तफलम् आचरणसिद्धि अष्टब्राह्मणैभ्यश्च लिखित्वा समर्पयेत् तच्च विद्याभ्यसुरा गणेशस्य प्रसादतः इदं फलं मया देवस्थापनं वर्तस्तव तेन मे सफलवाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि फलेन परिदं सर्वं त्रैलोक्यसजाचरं तस्मात् फलप्रदानेन सफलस्य मनोरथाः सगळ्यांनी हात जोडा सिद्धिविनायक मुंबादेवी महालक्ष्मी मातेची स्वामी समर्थ सद्गुरुनाथ इथला स्थलपुरुष जागेवला देवता तर जिथे गजानन शैक्षणिक संस्कृत मंडळातर्फे गजानन गोविंदा पथकातर्फे हे सालबत प्रमाणे आपल्याला मानाचा श्रीफळ देऊन आज समस्त लेकरवाडा सहकुटुंब सहपरिवार समस्त बालगोपाळ मंडळी आपल्यासमोर हात जोडून प्रार्थना करीत त्या प्रार्थना स्वीकार करा मान्य करा या सर्व लेकरवाडांची कृपा दृष्टी देऊन या दहिकाला उत्सवामध्ये राजकीय सामील व्हा सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडून देऊन आनंद करा सांभाळ करा आणि ज्या ज्या तुम्हाला त्या त्यावेळी हाकेला धावून येऊन प्रत्येक कार्यामध्ये राजकुशीने सामील होऊन सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडून देऊन आनंद करून सर्वांचं कल्याण करा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गोपाळ बोल 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 जागे वाले की गणपती बाप्पा साई बाबा की अभिनवच्या कुलस्वामिनीचा जोगेश्वरीच्या माऊलीचा जय कोट श्री स्वामी समर्थ महाराज की गणेशनगरच्या राजाचा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। या विभागाच्या नगरसेविका दिव्या अवनीश सिंग यांचे मी गजानन गोविंदा पथक मंडळातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे। मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमास सुरुवात करायची आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल बजरंग। त्याचप्रमाणे मंडळाच्या काही सदस्यांनी काय काय सभासद आहेत त्यांचा आपण विचार आहे त्यांचा अनुभव आणि इतक्या वर्षाचा प्रवास आपण जाणून घेऊ। तर आपण जाणून घेऊ मंडळाचे अध्यक्ष भूषण गुरव तुम्ही तुमची पहिली ओळख करून द्या। माझं भूषण गुराजे गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ तसे गजानन गोविंदा पथक त्याचा मी अध्यक्ष आहे। तर आजपासून आमच्या गोविंदाच्या सर्वांना प्रारंभ झाला आहे।
त्या मंडळाला स्थापन होऊन किती वर्ष झाली तुमच्या गोविंदा पथकाला? आमच्या मंडळ 2005 साली स्थापन झालं. तसेच आम्ही सगळे आमच्या मंडळाची आणि विभागातील सगळे लहान गोविंदा मिळून आम्ही 2008 साली रेडन गोविंदा पथकाची स्थापना केली आणि एक ऑफिशियल गोविंदा पथक म्हणून आम्ही 2009 साली आम्ही आमच्या जर्नीची सुरुवात केली आणि 2009 साली आम्ही पहिल्यांदा पास्तर लावले. परत 2010 साली आम्ही पहिल्यांदा 6 थर लावले ते पण त्यावेळी आम्ही आमचं नाव विभागात असं झालेलं की 18 वर्षाखालील गोविंदांनी 6 थर लावले. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती 2009-10 साली. त्यानंतर 2009 ते 2024पर्यंतचा आमचा प्रवास हा आम्ही 5-6 थर लावून एक गोविंदा म्हणून एक आम्ही एन्जॉय केला. आणि गोविंदा म्हणून एक एन्जॉय करण्यामध्ये म्हणजे की आम्ही आमचा प्रवास जेव्हा चालू झाला तेव्हापासून 2024पर्यंत आम्ही उतार चढाव आमच्या आयुष्यात खूप आले आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही उभे राहून आज आम्ही इथपर्यंत आलो. 2024मध्ये आमच्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी उभी राहिली की विभागातील सर्व गोविंदा की ज्यांना गोविंदा खेळायची आवड होती आणि इतर आपल्या विभागातील जी मंडळ आहेत त्यांनाही आवड निर्माण झाली आणि ते 2024 साली एक संयुक्त एक असं आम्ही गोविंदा सुरू केला आणि त्यानंतर आम्ही 7 थर 8 थर आम्ही सलग 2 वर्ष कंटिन्यू आम्ही थर आम्ही लावत आलो आहे. आणि विभागातील गोविंदांचा तसा नवीन मुलांचा लहान मुलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि गोविंदाचा प्रतिसाद मिळणं म्हणजे की कुठेतरी गोविंदा कमी होत चालला आहे तो ह्या दृष्टिकोनाने गोविंदामध्ये कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण होते. त्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि आम्ही त्यासाठी तत्पर आहोत की जे गोविंद आमच्याबरोबर जोडले जातील त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक म्हणजे जसं गोविंदांचा इन्शुरन्स बोलायची प्रत्येक काळजी घेण्यापासूनची प्रत्येक गोष्ट आम्ही एक मंडळ म्हणून जबाबदारी पार करतो. जसं विभागातील सर्व गोविंदांनी एक गजानन गोविंदा पथक एक प्लॅटफॉर्म म्हणून जसं निवडलं आहे त्याच पद्धतीने आम्हीही त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्यासाठी ज्या गोविंद खेळाच्या दृष्टीकोनातून ज्या काही चांगल्या म्हणजे उपाय करता येतील त्या आम्ही करतो. आणि आज गजानन गोविंदा पथक एक प्लॅटफॉर्म म्हणून उभं राहिलं आहे आणि तेही विभागातील पोरांनी खूप आपलंसं केलं आहे. पण ह्या प्लॅटफॉर्ममध्ये गजानन एक प्लॅटफॉर्म म्हणून भले गोविंदा सगळे येऊन करत असतील पण ह्याच्या मागे पण आमचा जवळजवळ 17 ते 18 वर्षाचा पूर्ण आमचा इतिहास आहे. आम्ही 18 वर्ष गोविंदा सुरू ठेवणं ही खूप आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. उतरवणार नक्की तुमची आहे ना ती टॅगलाईन मी बघूनच मी जरा घेऊन झालो. आता आमची स्पर्धा आमच्याशी म्हणजे हा गोविंदा तुम्ही जो खोललाय तो स्पर्धा तुमच्याशी बस बाकी कोणाची स्पर्धा नाही आहे. हे ध्येय ठेवूनच प्रत्येक गोविंदा पथकाने जायचं असतं आणि हे ध्येय तुम्हाला गणपती बाप्पा आणि तुमचं साईनाथ महाराज श्री स्वामी समर्थ नक्की पूर्ण करणार. बोला गणपती बाप्पा बजरंग बली की जय. सहभागी खेळाडूंचे गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करीत आहे. प्रारंभ झालेला आहे 2026च्या. तू विरारवरून येतोस, कसा काय अनुभव होता? ना विरावरून यायचं म्हणजे मी माझं लहानपणी इकडेच गेलेलं आहे. अच्छा. मी लहानाचा मोठा येतो त्याला स्टार्टिंगपासून मी हा पथकात आहे आणि मी नायगावला पण असे 2-3 पथक आहेत पण मला तो इंटरेस्ट नाही वाटला. म्हणून बोला माझे जे पथक आहे मी त्याच पथकात जाणार. माझे म्हणजे दरवर्षी मी नायगाव ते जोगेश्वरी प्रवास करत असतो. कामावरनं येतो, घरी जातो, जेवतो. तसा 9:30ला निघतो प्रॅक्टिसला. इथून जाताना लाचची ट्रेन आहे 1:37. कधी ट्रेन सुटली तर ट्रेन सुटलं मग सकाळची पहिली ट्रेन. पण ट्रेन सुटत नाही कारण माझ्यासोबत आपले जय जवानचे मुलं असतात, कोकणनगरचे मुलं असतात. असा आमचा टोटल ग्रुप आहे 60 जणांचा. त्या ग्रुपचं नाव पण जोगेश्वरी 60 तुम्ही ऐकलं असेल. आणि मी त्या ग्रुपमध्ये आम्ही फुल एन्जॉयमेंट करतो. त्यांचे पण सोबत होते ते अरविंदवाले आम्ही नायगाववाले. ठीक आहे
मोठा सण आपला आपला सण आपण मराठी माणसाने साजरा केला पाहिजे. आता तू जसं नाव घेतलं जय जवान कोकण नगर मुलं वगैरे भेटतात तुला, तर तुला असं वाटत नाही की थोडंसं तिकडे आपण जॉईन व्हावं त्या पथकाला? माझं लहानपण ज्या पथकात गेलं मी त्यात मोठा होणार. हे पण पथक काय काय विशिष्ट आहे या पथकाची? 8 थर तर तुम्ही लावतात, यंदाचं काय नऊकडे जाणार का? त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष लक्ष्मण भाऊ वाघमोडे यांचं सो मच. गजानन गोविंदा पथकचे कोच संकेत आहेत. संकेत, 2026च्या सरावाला शुभारंभ झालेला, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या वर्षाचं तुमचं काय ध्येय आहे? यावर्षी काय तुम्ही वेगळं करायचा प्रयत्न करणार का? नक्कीच यावर्षी आमचं एक वेगळं ध्येय आम्ही आखलेलं आहे. कारण साई प्रसाद मंडळातील सभासदांना मी विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठाजवळ यावे. ते सर्व खेळाडूंच्या जिद्दीने पूर्ण झालेलं आहे. हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक हे वेळोवेळी गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाच्या गोविंदा पथकाशी एकदम खंबीरपणे उभे असतात. मध्येच स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि आता त्यांनी गेल्या वर्षी आनंदनगर विभागामध्ये खूप गोष्टी 8 थर तसेच अनुभवल्या. मुंबईच्या विविध ठिकाणी 2026 मध्ये 8 थर लावून जोगेश्वरीचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. त्यांना येणाऱ्या 2026च्या गोविंदा पथकासाठी 26 ला एक नवीन विक्रम उत्सवासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. म्हणजे 8 थर तुम्ही गेल्या वर्षी लावलेलेच आहात, 9चा तुमचा आता प्रयत्न असणार आहे. काय विशेष तयारी 9 थर लावण्यासाठी? नक्कीच, कारण आता सर्व खेळाडू अग्रेसर आहेत त्या गोष्टीसाठी. आणि आव्हान 8 थर लागले बोलल्यावरती त्यांची पण जिद्द आहे कुठेतरी आपल्या साई प्रसाद गोविंदा पथक फारचा राजा हे स्वप्न आहे. कारण सगळं हे देखील आमच्या विनंतीस मान्यवरीचे उपस्थित राहिलेले आहे की त्यांचे गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ गोविंदा पथकाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे. गजानन गोविंदा पथकाचं कुठेतरी नाव करायचं आहे. गेल्या वर्षी ते 8 थर या गजानन गोविंदा पथकाने लावलेले, त्यासाठी त्यांचा मोलाचं मार्गदर्शन खेळाडूंवर आमच्या मंडळात लाभलेलं आहे. जोगेश्वरीला दहीहंडीची पंढरीच मानली जाते, ती ईस्ट असो की वेस्ट असो. जोगेश्वरीमध्ये खूप मोठे मोठे पथक आहेत. जय जवान गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक, त्याच्यानंतर मग आर्यन्स गोविंदा पथक. आता साई प्रसाद तुमचंही नाव गोविंदा होतोय, पथक 8 फारचा पासून राजा तुम्ही 9 कडे जाणार हे आहे. इथे उपस्थित तर राहिलेले आहेत. प्रो त्यांचे गोविंदाबद्दल मी तुमचा गजानन काय विचार आहे? शैक्षणिक प्रो सांस्कृतिक गोविंदा मंडळ खरंच गोविंदांसाठी एक गजानन गोविंदा पथकाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे. खेळ आहे का प्रो गोविंदाचा? नक्कीच. ॲक्च्युली हे आमचं प्रो गोविंदा म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे. सर्वात पर्यंतचं स्वप्न आहे की प्रोला खेळायचं यावर्षी. बघूया पूर्ण होतं आहे काय, सरावावर डिपेंड आहे. कारण प्रत्येक गोविंदाचं आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंचं आणि मोठ्या मोठ्या गोविंदा तिकडे खेळतात. तर आम्हाला पण असं वाटतं की त्या एका मातीमधून मॅटवर खेळायची आम्हाला नक्कीच इच्छा आहे. आणि टी व्हीवर यायची साई प्रसाद गोविंदा पथक प्रयत्न असेल नक्की. फारचा राजा हार्दिक यांचा शुभेच्छा 2026च्या तुमच्या सन्मान समारंभाला. आणि स्वप्नील तुमचा फाटक- 8 ते 9 फाटक यांच्या वतीने करण्यात तुमचा येत आहे. संकल्प आहे तो यावर्षी पूर्ण व्हावा. या मंडळाचे वेळ यावर्षी आमचा आधीचा जो प्लॅन आहे तोच ठरवला 8 लावायचे. गेल्या वर्षी आम्ही थोडंसं अंडीच्या दिवशी आम्ही सक्सेसफुल झालो. बट यावर्षी प्लॅन असा आहे की आमच्या मैदानावर आम्हाला 3-4 वेळा तरी उतरवायचे. 8 लावून उतरवायचे. आणि अंडीच्या दिवशी खूप सारा जल्लोष. आणि हे जे आम्ही कुटुंब एकत्र केलं आहे त्यांना घेऊन खूप मोठं नाव करायचं. नाव करायचे. 7 थरांचं गणित आणि 8 थरांचं गणित वेगळं असतं का? खूप खूप खूप. आणि 9 थराचं गणित 9 थराचं ती मीन्स मोठ्या लेवलला आलं आमच्यासाठी तरी. आम्ही अजून प्रयत्न करतोय. स्वप्न आहे 8 थर मला सगळं काय खायचं तर काम नसतं, पण एका तुम्ही 8 लावायला झालं ध्येय झालं 8 लावता तुम्ही. 9कडे काय वेगळं करायला लागतं का 9 थरासाठी? त्या 9व्या थरांसाठी मीन्स प्लॅनिंग सराव वगैरे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते सगळं करायला खूप
मेहनत पाहिजे, जिद्द पाहिजे, ते आमच्या सगळ्यांमध्ये आहे. पण त्या नऊ पण आम्ही लवकरच नक्की लावू. थँक्यू सो मच. पुढे जावे सगळ्यांनी. मागे लहान पोरांनी मागे. गणपती अप्पा, गणपती अप्पा, बोल बजरंग, बोल बजरंग, गणपती अप्पा, गणपती अप्पा, बोल बजरंग. गडबड नाही, बरोबर आहे. गणपती अप्पा, बोल बजरंग, बोल बजरंग, जागेवाले की जागेवाले की बरोबर आहे. 3 बसतात आहे. गडबड नसता. गणपती अप्पा, बोल बजरंग, बोल बजरंग, जागेवाले की जागेवाले की योगेश्वरी माता की जय साई, जय साई. होल्ड 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 होल्ड. उठला उठला. बाईट घे ना त्यांचं. संकेत थँक्यू सो मच या ठिकाणी बोलल्याबद्दल. आपण गजानन गोविंद पथक बघाल ना, सराव खूप छान होता. लगभग 7 तर लावले. त्यांना मनापासून शुभेच्छा की येणारा जो गोविंद पथक आहे आपला असणारा गोविंदाच्या वेळी ते लगभग त्यांनी 8 तर लावून या ठिकाणी उतरावे. तर अशी देवाच्या प्रार्थना. तर आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आणि संकेत काहीतरी बोलतो. आणि खरंच थँक्यू सो मच अमित दादा, खास आमच्या गोविंद पथकासाठी खास ते घाटकोपरवरून आले, शब्दाला मान देऊन. तर त्यांचे आम्ही गोविंद पथकासाठी मनापासून आभार. तर मित्रांनो परत सांगतो, आपण नक्की आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. त्याला बोल बजरंग, बली की जय. गणपती बाप्पा बोल. थँक्यू सो मच संकेत.